सांगा सर. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात. आमच्या या इगतपुरी तालुक्यामध्ये नांदगाव केंद्रामध्ये ज्या शाळेला ह्या चषकमध्ये ह्या स्पर्धेमध्ये लहान गट किंवा मोठा गट असेल त्या गटामध्ये सर्वाधिक जास्त गुण असतील, ज्या शाळेची चांगली कामगिरी असेल त्या कामगिरीसाठी फिरता चषक म्हणून सन्मानित त्या शाळेला केलं जातं. यावर्षी आम्हाला केंद्रस्तरावरती सर्वाधिक गुण मिळाले म्हणून हा आमच्या शाळेसाठी अभिमानाची आणि गौरवास्पद म्हणून ही कामगिरी केल्यामुळे आम्हाला हा केंद्रस्तरीय चषक आम्हाला मिळालेला आहे. वाव सर, तुमच्या शाळेला भेटून मला खूप आनंद झाला आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की शाळेसाठी एवढं उत्कृष्ट नाही का ट्रॉफीज मिळाली आहे. ह्या शाळेची परंपरा अशी आहे की आमचे जे सहकारी आहेत नेतकर सर पदवीधर शिक्षक म्हणून इथं काम करतात. मागच्या या कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या स्पर्धा झाल्या नव्हत्या सलग 5 वर्षामध्ये म्हणजे मध्ये गॅप पडला, त्याच्या अगोदर एकदा मिळालेला होता. पण यावर्षी सर्वांचे एकजुटीने एक संघाने आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि कष्ट आणि खास करून या गावातील जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाने आमच्या कबड्डीसाठी खो खोसाठी आणि समूह नृत्य जे आहे लहान गट आणि मोठ्या गटासाठी अतिशय गावाने सुंदर असं मार्गदर्शन सखोल असं मार्गदर्शन केलं, तयारी करून घेतली आणि सर्व इव्हेंटमध्ये आम्ही सहभाग घेतल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे हा आम्हाला हा चषक मिळाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि एक करून म्हणजे आमचं जे बघितलं ते आमचं टीम वर्क आहे. आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या वर्षी आम्हाला जिल्ह्यावरती सुद्धा लहान गटाला एक समूह नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. मागच्या वर्षीसुद्धा लहान गटाला समूह नृत्यामध्ये 1 नंबरचं पारितोषिक आम्हाला मिळालेलं होतं. जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळालेलं होतं. यावर्षीसुद्धा आमचा तोच प्रयत्न आहे आणि 100% आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू, तशी आमची तयारीही चालू आहे. धन्यवाद सर, तुम्ही फांगुळगाव येथील तुम्ही शाळेची माहिती दिल्याबद्दल. आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरल्या सर्व सहकाऱ्यांना सांगू की ह्या शाळेला नक्कीच भेट द्या.